रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत। निवडणुकीसाठी 35 तडीपार गुंडांना सोडवलं असं रोहित पवारांनी म्हटलंय। पुण्यातील गुंडांनी महायुतीचा प्रचार केला असंही रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांचा बॅलन्स बिघडला असं अजित पवारांनी म्हटलंय। बॅलन्स बिघडल्यानं ते काहीही बोलतायत असं अजित पवारांनी म्हटलंय। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पैशाचा पाऊस हा पलीकडच्या गटाकडनं पाडला जात होता, त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट होती, तर तिथे मोठ्या प्रमाणात गुंडांचा सुद्धा वापर हा आपल्या विचाराच्या विरोधात तिथं केला होता। पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 35 अशा गुंडांना ज्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती, ज्यांना तडीपार केलं होतं, ते सर्व गुन्हे हे बाजूला ठेवून त्यांना जेलमधून बाहेर काढलं होतं। 35 गुंड। आणि ते कोणाचा प्रचार करत होते, तर ते महायुतीचा प्रचार करत होते। रोहितला काय झालंय, थोडंसं त्याचा बॅलन्स बिघडला, अलीकडे काही पण बडबडायला लागला। मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित नसतं। आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये। सगळ्या पत्रकारांना, अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहितीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।